आज या ठिकाणी व्यास पौर्णिमा, थोडक्यात गुरुपौर्णिमा, या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण परमपूज्य आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे रुईकर यांच्या पूजनाकरता सर्वजण एकत्र या ठिकाणी जमलेले आहात. त्यांच्या मुखारविंदातून अमृतमय असे शब्द तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयापर्यंत या ठिकाणी जाऊन पोचलेत. श्री गुरूंचं महत्त्व काय माऊलींनी अत्यंत सुंदर अशा भाषेमध्ये तुमच्या आमच्यापर्यंत पोचवले. मला बोलायला लावलेत, मला प्रश्न पडला काय बोलावं, पण खरंच सांगतो एवढी पब्लिक पाहिली का असं वाटतं पुन्हा कीर्तन करावं वाटतं ना महाराज. असा समाज गोळा होणं अत्यंत अवघड असतंय. आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे नाश्ता करून आलेले आहात बरं का, मीच उपाशी आलोय. आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. मनुष्य जीवन हे बदलाचं जीवन आहे आणि बदलण्याकरता जीवन आहेत महाराज. श्री गुरूंच्या मुखातून आलेलं नाम हे का आपण कंठात धरलं का तुम्ही आपण मोक्षाचे अधिकारी होत असतो. एक सोनार होता, त्या सोनाराच्या घरी जरा त्याला चाहूल लागली, चोर यायला लागलेत. आणि चोर ज्यावेळेस यायला लागलेत अण्णा महाराज, तो सोनार जरा घाबरला. राम्या, ए राम्या, उठ लवकर, चोर आले, चोर आले, बंदुकान, 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 जोर जोरात आरडायला लागला. राम्या रात्रभर दिवसभर काम केलेला, राम्या वैतागला. सुनील भाऊ, राम्या म्हटला हे काय मालक आहे बा, हे मालक सारखं फुटफुट करीत राहते, जरा निवांत पडू देत नाही. ते घाई घाई उठलं, इकडं तिकडं पाहायला लागलं. आता बंदूक सांगितली होती, त्याला काही बंदूक नाही सापडली, पण त्याला गोळ्या सापडल्या बरं का. मोहन भाऊ काय सापडल्या? गोळ्या सापडल्या. आणि त्याने त्या गोळ्या घेतल्या आणि त्या ठिकाणी मालकाकडे गेलं. ओ मालक, या घ्या म्हटले गोळ्या. मालक म्हणला अरे येडाय का राम्या, बंदूक आण ना, गोळ्या घेऊन काय करतो? ते म्हणे मला एक सांगा, तुम्ही बंदूक घेऊन त्याच्यातून काय मारणार आहे? बंदूक घेऊन त्याच्यातून काय मारणार आहे? गोळ्याच मारणार आहेत ना. मग अशा मारा ना म्हटले गोळ्या. अरे राम्या तू येडाय का, बंदुकीतून गोळी सुटल्याशिवाय ती समोरच्याचा त्या ठिकाणी घात करू शकत नाही. तसं श्रीमुखांच्या मुखातून नामचिंतन आल्याशिवाय तुमचा आमचा उद्धार होऊ शकत नाही. आणि प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. मग अशी माऊली बोलले, ज्ञानोबरायांना निवृत्ती दादांची ख्याती कळाली, तुकोबरायांची ख्याती निळोबराय महाराजांना कळाली. रुईकरांना कुठली कळावी? गोमातेची कळावी. पण मित्र म्हणेल रुईकरांना नाही, अख्ख्या नाशिक जिल्ह्याला आमच्या ज्ञानोबरायांची ख्याती या ठिकाणी कळावी महाराज. फार काय गोड वर्णन केलेलं आहे महाराज. माझ्या मते 7व्या अध्यायात माऊली तैशी असतेच्या महापुरी रिगताची कोटीवरी परी प्राप्तीच्या पहिलं तिरी विपाईला निघे. त्याच्या पुढे साधकाचं वर्णन करत असताना असं वर्णन केलं जातं, इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्तेची या वाटे लागला, आत्मसिद्धीच्या पुढेला अनगरा या वया. परंतु गंमत अशी घडती माऊली बरं का, दामोरीकर माऊली, तो आत्मसिद्धी न ठकेची, तो मागुती न येवबीची, तैसा आस्तू गेला माझारेचे आयुष्य भानू. एकदा का मनुष्य जीवनातलं आयुष्य संपलं रे संपलं का ते पुन्हा प्राप्त होत नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकल या वर्म फेरा पडे. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. म्हणून सांगतो बाबा हो, ज्यांनी ज्यांनी माळी घातल्या नसेल ना बरं का, ज्यांनी ज्यांनी माळी घालेल नसेल ना त्यांनी आज माळी घाला. फार मोठं भाग्य आहेत महाराज. मी तरी म्हणतो बरं का माऊली, तुम्ही कोणी माना नाही तर नका मानू. पहिल्यापासून निष्ठावंत भावभक्ताचा असो धर्म. माऊलीचं माझं काय नातं आहे हे सगळ्यांना माहिती आहेत महाराज. त्यांनी आम्ही सोबत शिकायला होतो, आम्ही दोघं गुरुबंधू आहे बरं का. आम्ही जरी गुरुबंधू आहे पण खरंच सांगतोय बा आज ताग आहे, परंतु मी तरी माऊलीला माझ्या गुरुस्थानी मानत असतो महाराज. एक साधक दशेतली महात्मी मिळणं अत्यंत दुर्लभ आहे केशव महाराज. आमच्यासारखे ढेऱ्या वाढवणारे बाबा भरपूर भेटतील बरं का, आमच्यासारखे महाराज लोक भरपूर भेटतील, पण ज्ञानोबरायांसारखे आपल्या माऊलींसारखे श्रीगुरु भेटण्याकरता मोठं भाग्य या ठिकाणी लागते. माऊलींबद्दल काय काय वर्णन करावं. माऊली काही वेळेस थोडंसं विक्षिप्त वागताना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिसतात, पण ते का वागतात हे फक्त आम्हाला माहिती आहे. आम्ही ते फक्त झाकून ठेवतो. का वागतात
त्यांना सुद्धा या समाजाचा कंटाळा येतो महाराज. त्यांना सुद्धा नको वाटतो हा समाज. का? त्यांचं जे जीवन आहेत महाराज ते साधक दशेतलं जीवन आहे आणि त्यांचं जे जीवन आहेत ना महाराज, त्यांचा जो नित्यक्रम आहेत ना तो व्यवस्थित पद्धतीने चालू आहे. तो दिसायला आपल्याला थोडासा वेगळा दिसतो, कारण ते वर्णन केलं जातं ना महाराज. संत महात्मे काय करतात, त्याच्या गोव्या भरपूर दिलेल्या आहेत ज्ञानोबरायांनी. ते दिसताना तसे दिसतात महाराज, पण ते दिसतात तसे नसतात महाराज. त्यांचं अहो त्यांना आता तोंडा वाटे रामकृष्ण हे म्हणायची गरज नाही. त्यांचं भजन साक्षात आमचा भगवंत त्या ठिकाणी करून घेतोय महाराज. अहो माझी मदत झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतला असे ज्ञानोबरायांसारख्या श्री गुरूंच्या आपण सानिध्यामध्ये सर्वजण आले आहात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बरं का सुनील भाऊ, कानडे आमचे इथं आलेले आहेत विंचुरकर. सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज तागायतपर्यंत माऊली माझ्याकडून एकही शिष्य कधी झाला नव्हता आणि केला पण नाही. बरेचसे जण आज मला 2-4 दिवसापूर्वी 8-10 दिवसापूर्वीपासून त्यांचं चाललंय, महाराज आम्हाला तुमच्या हातून माळ घालायची, आम्हाला तुमच्या हातून माळ घालायची. नाही ती विंचूरची तर जाऊ द्या, पण इथले सांगतो काही असे 2-4 जण आहे का त्यांची इच्छा झाली बरं का काय की आम्हाला माळ घालायची. त्यांना म्हटलं बाबा हो माळ घालण्या पद एवढा मोठा मी नाही, तुम्हाला माळ घालायची असेल तर आमच्या माऊलींच्या हातून माळ घाला. आणि ते माळ घालण्याकरता खास नाशिकवरून आज माझे दोन्ही तिन्ही मित्र या ठिकाणी उपस्थित आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ते वाम मार्ग सोडून आज सत्कर्माला त्या ठिकाणी लागतायत. याच्यामध्ये माझा परमार्थ पूर्ण झाला असं मी तरी म्हणेल. हरिभक्तीपरायण आमचे निलेश हो विजय मेडिकलचे देवरे तुम्हाला माहित असते. आज निलेश भाऊ या ठिकाणी माळकरी होत आहेत, त्यांचंही सर्वांनी टाळी वाजून या ठिकाणी स्वागत करा. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट गुरु काय करू शकतात महाराज, ही आमची साऊंड सिस्टीम दिसते ना तुम्हाला, माऊली साऊंड सिस्टीम. माऊलींच्याच नावाने साऊंड सिस्टीम आहे आणि साऊंड सिस्टीम घेऊन देणारे सुद्धा माऊलीच आहेत महाराज. प्रवीण दादाचं आम्हाला तो काळ आठवतोय महाराज. आणि आज प्रवीण दादा म्हटला रे म्हटला आजच्या महाराष्ट्रामध्ये नाव आमच्या प्रवीण दादाचं जात आहे. कोणामुळे जात आहे, फक्त श्री गुरूंमुळे माऊलींमुळे जात आहे. आज या ठिकाणी आमच्या प्रवीण दादाकडे पाहिल्यावर पण बरं वाटतं. ईश्वरा